रेवणकडून अनाहूतपणे काही घटना घडून जातील, त्याला आणि त्याच्या कडेला जे कोणी आहेत त्यांना त्याचा अर्थ समजणार नाही, परंतु ते स्वाभाविक आहे. रेवणचा नाथ पंथात औपचारिक प्रवेश झाला नसला तरी तो नाथच आहे. आणि नाथ म्हणजे साक्षात तेज, जिथे काहीच अशक्य नाही, चमत्कृती घडत राहणार. कानिफा, तू रेवणच्या घरी जा आणि तिथली परिस्थिती नियंत्रणात आण. कानिफा, रेवण काय करतो आहे ते पहा आणि त्याप्रमाणे काय करायचं याचा निर्णय घे. हे ध्यानात ठेव की रेवणसाठी त्याचे आई वडील अत्यंत महत्वाचे आहे. कारण रेवण अजून लहान आहे. जशी आज्ञा गुरु. शुभम भवतु. कानिफ रेवणला भेटून जे अत्यंत योग्य आहे तेच करेल. परंतु ह्यात काही अनपेक्षित घडायला नको. शिक्षा केली पण ध्यानात आलं नाही. आता अशी शिक्षा करतो की पुढच्या जन्मात पण लक्षात राहील. अक्का, तू पाळीत ना. शंभो, हर हर महादेव. आज सगळ्याच दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. जिथे संघर्ष करण्याची वेळ येते तिथे नाथ संकटाला सामोरे जातातच.
आणि निर्भयपणे सत्याचा धर्माचा मार्ग प्रशस्त करतात हेच दिसेल. गुरुवर, जिथे दुष्ट एकत्र येऊन सत्याला नामोशेष करू पाहतात, तिथे आपण सत्यासोबत राहून सहाय्यभूत होतो आहोत. तोवर कुणालाही भिण्याची आवश्यकता नाही. आज रेवणच्या हातून जे घडेल त्यातून त्याचंही आयुष्य आमूलाग्र बदलेल. गुरुवर, आपण कानिफला रेवणच्या घरी पाठवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. होय जालिंदर, कारण असुरी स्वभावाचे हे मनुष्य सगळीकडून त्या बालकावर आक्रमण करत असताना त्याच्या प्रिय व्यक्तींना सांभाळणे, त्यांची रक्षा करणे हे आपलंच काम आहे. या ते बसायला घे त्यांना, वैद्यभुवांना. काय झालं मुली? तेच समजत नाही. अहो, काम करता करता पडली ती, चक्कर येऊ. जेव्हा सगळे मार्ग बंद होत आहेत असं वाटतं, तेव्हा नाथ आशेचा किरण होऊन येतात, असेच दाखले आहेत. तुमचा भाव शुद्ध हवा. तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर नाथ तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला ते दुःखातून बाहेर काढणार. एवढेच नव्हे तर सुखाचे द्वार ते उघडणार. आदेश आदेश निरंजन निरंजन निरंजन. गुरुवर, आपण आत यावे. आपल्या धर्मपत्नी रेवणच्या माता आजारी आहेत ना?
तुम्हाला कसं ठाऊक? म्हणजे असणारच पण. ही विभूती त्यांना लावा. पाण्यातून चिमूट भरते. कोण आलं म्हणायचं? सुमती बघ जरा. वय साधुबुवा आहेत. कल्याण हो, चिंता नसावी. गुरुवर, भिक्षा राहील. आता त्याची आवश्यकता नाही. शुभम भवतु. लक्ष्मी कानिफनाथ आले होते. त्यांनी तुझ्यासाठी अंगारा दिला. तुला बरं वाटेल बघ. अहो माझं किती भाग्य आहे ना, माझ्यासाठी इथवर आले. होय, बरं वाटलं ना तुला? हो. कृपा आहे त्यांची. वामन, पाणी घे. हो. ठीक आहे, हे पाणी आणि विभूती.
अहो मला आता एकदम बरं वाटतंय. अगं अगं खरंच की माझ्यासाठी पण विचारायला हवं होतं बघ त्यांना. चिमित्कारच झाला म्हणायचा. अगं लक्ष्मी अहो माझा रेवण कुठे आहे? तो गेला आणि परत आलाच नाही. काय? अहो तुम्ही नुसते उभे का आहात? चला आपण जाऊ त्याला शोधायला. बर. मी अभी जाते. कामिनी अगं आपल्यालाही जावंच लागेल. बरं दिसणार नाही ना. गुरुवर, कानिप आला. गुरुवर, आपण दिलेले कार्य झाले. हे उत्तम झालं. आता रेवणच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होईल. गुरुवर, आज कानिपची जन्मतिथी आहे. काय शुभवार्ता आहे. उद्या कानिपचा जन्मोत्सव साजरा करूया. कानिफ, आजवर तू जे कार्य केलं आहे ते निश्चितच मोठं आहे. आपण सगळे एकत्र आहोत आणि तुझी जन्मतिथीही आली आहे. तर हा आनंद सोहळा आपण सगळे मिळून साजरा करूया. गुरुवर, श्रावणातला पहिला सोमवार देखील आहे. यासारखा अद्भुत योग नाही. आपण सगळे ज्येष्ठ सोबत असताना अजून वेगळ्या सोहळ्याची आवश्यकताच नाही. असे नाही कानिप. गुरुने शिष्याचे कोड कौतुक करायला नको का? नाथपंतात मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी, जालिंदर,
कानिफ यांनी अवतार घेऊन कार्य सुरू केले आहे. आता रेवण बाल स्वरूपात आहे. रेवणचा रेवणनाथ होण्याचा प्रवास सुरू आहे. ह्यावेळी त्याला गुरु म्हणून कोणत्या नाथांकडे सोपवायचे हा प्रश्न आहे, जो मी लवकरच सोडवेन. नारायण मनुष्य जन्मात आहेत, तरी त्यांना तपश्चर्या साधना हे करावीच लागेल. त्याला पर्याय नाही. रेवणचे संगोपन व्हावे म्हणून तो इथे आहे. इथल्या नात्यात त्याने अडकू नये हीच अपेक्षा आहे.